पुणे महापालिकेने 2026-27 साठी तब्बल 15,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। मात्र एवढा मोठा अर्थसंकल्प एकीकडे सादर झाल्यानंतर दुसरीकडे शेतकऱ्यांचे 12 कोटी द्यायला प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा प्रकार सध्या समोर आलाय, ज्याच्यासाठी शेतकरी तब्बल 21 वर्ष लढा देत होते। खरं तर पुणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशांना देखील केराची टोपली दाखवलेली आहे। खरं तर पुणे महापालिकेला शेतकऱ्यांना 12 कोटी द्यायचे होते, मात्र न्यायालयाने तसे आदेश दिले होते आणि केराची टोपली न्यायालयाच्या आदेशांना दाखवल्यामुळे न्यायालयाने थेट पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या केबिनमधली खुर्ची, टेबल यांच्यासहित त्यांचा लॅपटॉप जो आहे तो ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले। हे आदेशानंतर पुणे महापालिकेत काल संध्याकाळी अधिकारी जे आहे ते सगळं ताब्यात घेण्यासाठी पोहोचले आणि त्यांच्यासोबत शेतकरीही पोहोचले आणि या सगळ्या वेळी प्रचंड गोंधळ जो आहे तो पुणे महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या केबिनच्या बाहेर जो आहे तो उडाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर एकीकडे पुणे महापालिकेने एवढा मोठा अर्थसंकल्प सादर केलाय, तर दुसरीकडे भूसंपादन विभागाचा हा कामचुकारपणा जो आहे तो चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसतंय। खरं तर या सगळा प्रकार जो आहे हा सगळा गोंधळ जो आहे तो तब्बल 2 ते 3 तास सुरू होता आणि दुसरीकडे त्याच्यानंतर विधी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लघुवाद न्यायालयात जे आहे ती धाव घेतली आणि 11 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देऊ असं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच ही कारवाई जी आहे ती टळली। मात्र एकंदरीतच पाहायला गेलं तर पुणे महापालिकेची श्रीमंत महापालिका अशी ओळख आहे, ज्याची इज्जत काल धुळीला मिळाल्याचं पाहायला मिळालं। त्याच्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे महापालिकेने शेतकऱ्यांना पैसे का द्यायचे आहेत, न्यायालयाच्या आदेशाला पुणे महापालिकेने कशा प्रकारे केराची टोपली दाखवली आणि 11 ऑगस्टपर्यंत नेमकं कशा प्रकारे पुणे महापालिकेला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे या सगळ्याची माहिती शेतकऱ्यांच्या वकिलांनी दिलेली आहे। पाहूयात। मी ॲडव्होकेट संदीप फडके। पुणे महानगरपालिकेने सन 2005 साली कचरा डेपोसाठी फुरसुंग येथील काही जमिनी संपादित केल्या होत्या। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना संपादनाची नुकसान भरपाई म्हणून म्हणजे अत्यल्प कमी नुकसान भरपाई देऊ केलेली आहे। ती 15 रुपये गुंठ्याने आणि काही जमिनींना 3,500 रुपये गुंठ्याप्रमाणे देऊ केलेली होती। ती कमी दिल्यामुळे आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये वाढीव नुकसान भरपाईसाठी दावे दाखल केलेले होते। सदरच्या दाव्यांमध्ये 2018 साली जिल्हा न्यायालयाने वाढीव नुकसान भरपाईचे आदेश पारित केले होते। 71,000 रुपयाप्रमाणे साधारण नुकसान भरपाई मंजूर केलेली होती। त्या निकालाच्या विरुद्ध पुणे मनपाने उच्च न्यायालयामध्ये देखील अपील दाखल केलेले होते, परंतु देऊ केलेली नुकसान भरपाईच कमी असल्यामुळे उच्च न्यायालयाने देखील बाधित शेतकऱ्यांना देऊ केलेली नुकसान भरपाई कोर्टामध्ये भरण्याचे आदेश पारित केले होते। असे असताना त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा मोबदला किंवा नुकसान भरपाई रक्कम कोर्टात जमा केलेली नाही। त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही दरखास्त कोर्टामध्ये जप्ती वॉरंट काढावे आणि मालमत्ता जप्त करून आम्हाला नुकसान भरपाई अदा करावी यासाठी अर्ज दाखल केलेले होते। त्यावर कोर्टाने पुणे मनपा आयुक्त यांच्याविरुद्ध जप्ती वॉरंट आदेश पारित करून त्यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्ची वगैरे सर्व मालमत्ता विक्री करून, निलाव करून त्यातून बाधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अदा करावी यासाठी जप्ती वॉरंट दिलेले होते। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पुणे मनपा आयुक्त कार्यालयात आज रोजी गेलो होतो। त्या ठिकाणी कारवाई चालू केली असता आम्हाला अडविण्यात आले। असे असताना त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतोय असं त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी 8 दिवसात आम्ही पैसे जमा करू असं लेखी आश्वासन देऊन आजची कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला।